हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता श्रावण संपलेला आहे आणि श्रावण संपला म्हटल्यावर नॉनव्हेज खाणं तर बनत आहे यार. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण श्रावणाआधी म्हणजे आपण एक रील बनवला होता शौर्यवाडाचं, कारण नाशिकमध्ये आता त्यांची ब्रांच सुरू झालेली. सो शौर्यवाडा तुमच्या शहरात असताना तुम्ही दुसऱ्या कुठे नॉनव्हेज खायला जाणं म्हणजे चुकीचंच ठरलं असतं. तर आम्ही विचार केला की चला आज संडे पण आहे, श्रावण पण संपलेला आहे, तर आज आपण जाऊया शौर्यवाडाला. तर आज शौर्यवाडाला जे काही आम्ही करणार आहोत, जे काही खाणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवेल. सो स्टे ट्यून. आणि ॲज एक्सपेक्टेड संडे होता, सो गर्दी होणारच होती. कारण लास्ट टाईमही मला आठवतं की आम्हाला 45 मिनिट्सचा वेटिंग पिरियड होता आणि ह्या वेळेलाही आम्ही जरी 1:30-2 वाजता पोचलो होतो तरी आम्हाला तिथे ऑलमोस्ट 1 आवरची वेटिंग होती. कारण श्रावण संपल्याचा आणि रविवारचा हा योग जुळून आलेला असल्यामुळे सगळे नॉनव्हेज प्रेमींनी तिथं गर्दी केलेली होती. आणि आत्ता नाशिकमध्ये शौर्यवाड्याचं सध्या खूप ट्रेंडिंग होतं आणि नाव पण खूप झालेलं होतं. सो सगळ्यांनाच तिथलं थाळी एक्सप्लोअर करायच्या होत्या, रान एक्सप्लोअर करायच्या होत्या. सो माझ्यासोबत 2 भुक्कड लोक पण आलेले आहेत जे आम्ही नेहमी असतो नॉनव्हेज खाण्यासाठी, राजेश आणि प्रदीप. यांनाही आपण फीडबॅक विचारणार आहे व्हिडिओच्या शेवटी. सो स्टे ट्यून. तिथे पोचल्यानंतर ॲम्बियन्स जो आहे तो खरंच एक वाडा टाईप ॲम्बियन्स आहे, त्याच्यामुळे शौर्यवाडा नावाला शोभेल असाच तो ॲम्बियन्स आहे. आणि त्या ॲम्बियन्सचा कुठेतरी मी म्हणतो की एक इम्पॅक्ट क्रिएट होतो, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट मटण खाताना एका वाड्यामध्ये. सो तो एक गावाकडचा जो फील असतो ना तो आपल्याला तिथे घेता येऊ शकतो आहे. त्यामुळे ॲम्बियन्सला 10 on 10. फक्त अजून जर त्यांनी त्यांचं प्लॅनिंग प्रॉपर केलं किंवा सिटिंग अरेंजमेंट वाढवले तर मे बी वेटिंग पिरियड कमी होऊ शकतं. सो आम्ही ह्या वेळेला थाळी खाण्याचा निर्णय घेतलेला होता. सो मटन स्पेशल थाळी आणि चिकन गावाकडची थाळी अशा 2 प्रकारच्या थाळी आम्ही ऑर्डर केल्या होत्या. आणि ओव्हरऑल म्हणाल तर खरंच टेस्ट होती. तो चुलीवरचा स्मोकी फ्लेवर पण येत होता आणि मसाल्याचंही त्यांची एक युनिकनेस आहे. सो टेस्ट वाईज मला ती थाळी खूप आवडली. कारण आता नाशिकच्या पण बऱ्यापैकी मटन थाळी, चिकन थाळी एक्सप्लोअर केलेल्या आहे. सो इथे मी म्हणेल की इट्स अ गुड टेस्ट थाळी. व्हिडिओसाठी नॉर्मल बाईट खाल्ल्यानंतर मी आपल्या प्रॉपर मराठी स्टाईलमध्ये भाकरीचा काला मोडून खाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा तर ती टेस्ट अजून जास्त छान लागायला लागली होती. सो झालं आता आमचं जेवण, खूप पोट भरलं आहे आता. आणि जशी अपेक्षा होती चुलीवरचं मटण भाकरी ते होतं तिथे. सो आपण प्रजेश आणि प्रदीपलाही विचारू त्यांना कसं वाटलं. सो प्रदीप, तुझा काय फीडबॅक आहे? थाळी चांगली होती, वेटिंग टाईम थोडा जास्त आहे. करेक्ट. नवीन असल्यामुळे मे बी तिथे जास्त गर्दी होते. थाळी चांगली वाटली आणि बाकीचं चिकन सूप चांगलं होतं. अच्छा, ग्रेट. सो तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.